यश अकॅडमी कराडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरवर MST CET 2021 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे आहेत त्याचा एक अंदाज विचारात घेऊन काही प्रश्न आपण इथं डायरेक्ट टेक्स्टबुकच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे अभ्यास करत असताना निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हालाही त्याची जाणीव होईल की या सब युनिटवर कशा पद्धतीनं प्रश्नांची निर्मिती केली जाते. सो या पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर माझी खात्री आहे तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स हा खूप मोठा चॅप्टर असल्यामुळं याचे आपण दोन भागामध्ये किंवा 2 पार्ट्स आपण याचे काढत आहोत. 2 पार्ट्स आहेत त्याचे, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्यामुळं थोडेसे प्रश्नांची संख्या वाढत असली तर ती तुमच्या फायद्याची असणारी आहे. आपण हा तुमच्या समोर टेक्स्टबुक मधलं पेज अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथरचा दिसतंय. यामध्ये काही पार्ट तुम्हाला असा दिसेल की तो हायलाइट केलाय की जो येणाऱ्या परीक्षेला तो असणार नाही. परंतु कुठेतरी तो 11वीला कुठेतरी रिलेट करतो का याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि हा सगळा विचार करून आपण प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील त्याचा विचार करणार आहोत. तर आपण सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं की व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पहिल्यापासून शेवटपर्यंत मन लावून पहा. उगीच कुठंतरी थोडं पाहिलं आणि संपलं. जर खरंच तुम्हाला मनापासून यश मिळवायचं असेल तर काळजी घ्या अँड ऑब्झर्व द व्हिडिओ अप टू द एंड. स्टार्ट टू एंड पर्यंत पाहणं फार महत्वाचं असणार आहे. आपण आता सुरू करतोय. इथं पहा सुरुवातीला इथं क्लासिफिकेशन अल्कोहोल्स अँड फिनॉल्स इथं म्हटलेलं आहे. अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. तर यामध्ये मोनोहायड्रिक, डाय आणि ट्राय ॲज वेल ॲज पॉलीहायड्रिक कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यावरनं इथं एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनर प्रश्नपत्रिका सेट करताना तो विचार करतो की उदाहरणार्थ इथं हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. CH2H, CH2H. This is the dihydroxy derivative of ethane. Ethane 1,2-diol called ethylene glycol. मग हा जो इथिलीन ग्लायकॉल असणारा आहे याचा उपयोग जो असणार आहे तो युज्ड ॲज अ अँटीफ्रीज. म्हणजे कार इंजिन जे असणार आहे त्यामध्ये याचा वापर पाण्याबरोबर केला जातो. कारण पाण्याचा बॉइलिंग पॉइंट तुम्हाला माहित आहे, फ्रीजिंग पॉइंट हाही तुम्हाला माहित असणार आहे, म्हणजे माहितीच पाहिजे. याचा विचार करून हे इथिलीन ग्लायकॉल पाण्यामध्ये मिक्स केलं जातं आणि इट इज सॉल्युबल इन वॉटर बिकॉज देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड. मग या सगळ्यांचा विचार करून याच्यावर प्रश्न कोणत्या प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे पहा. which one of the following compounds can be used as an antifreeze in automobile radiators? Methyl alcohol, ethylene glycol, nitrophenol, ethyl alcohol. आता इथं जर ती ऑप्शन पाहिली मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल युज्ड ॲज अ गुड सॉल्व्हंट आपण म्हणतो. नायट्रोफिनॉल जो असणार आहे तो युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ अमाइन्स आपण म्हणू, एरोमॅटिक अमाइन्स. आणि ती NO2 ग्रुप इज रेड्यूस टू NH2 ग्रुप की ज्याचा उपयोग हे डाय तयार करण्यासाठी निश्चित केला जातो किंवा फार्मास्युटिकल्स मध्ये पण त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून यामध्ये इथिलीन ग्लायकॉल जो असणार आहे तो काय करतोय पहा. इट कीप युअर कार्स इंजिन फ्रॉम फ्रीजिंग इन द विंटर and acts as a coolant to reduce overheating in the summer. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न हा त्यावर निश्चित येऊ शकतो आणि त्याचं उत्तर हे इथिलीन ग्लायकॉल असणार आहे. किंवा इथं शेजारी तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ट्रायहायड्रिक अल्कोहोल दिसतोय. CH2OH, CHOH, CH2OH. यावरही निश्चित एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रश्न काय असणार आहे पहा की ज्याचा विचारही तुम्ही करू शकणार नाही असे प्रश्न आहेत. इन ग्लिसरॉल मॉलिक्यूल देअर इज
1 primary alcoholic group, 1 secondary alcoholic group, 2 primary alcoholic groups and 1 secondary alcoholic group, 1 primary alcoholic group and 2 secondary alcoholic groups. हे जर स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल ग्लिसरॉलचं किंवा प्रोपेन 1 2 3 ट्रायॉलचं, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं जर आपण पाहिलं CH2H हा जो कार्बन असणार आहे तो प्रायमरी असेल, हा सेकंड कार्बन सेकंडरी, आणि हा तिसरा जो दिसतोय कार्बन ऍटम CH2 ग्रुप असणारा तो प्रायमरी आहे. म्हणजे 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि एक सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असणार आहे. हे करेक्ट ऑप्शन जे असणार आहे 2 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप्स अँड 1 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप, हे त्याचं करेक्ट सी ऑप्शन असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्नांची निर्मिती ही देखील आपल्याकडून होणं अपेक्षित असणार आहे. असे प्रश्न हमखास जिथं त्यांना वाटतं की इथं नाही, कुठंतरी थोडंसं आपण विचार केला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना इथं आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं विचारलं तर विद्यार्थी आन्सर चुकीचं लिहू शकतो. हा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये प्रश्न तयार करताना असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं पहा नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे. इथं हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे या टेक्स्टबुक मधूनच, कारण MST CET ला फक्त हे टेक्स्टबुकच आपल्याला वापरायचं असल्यामुळं त्याचाच विचार करणं प्राधान्यानं अपेक्षित असणार आहे. इथं हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे या स्ट्रक्चरचं IUPAC नेम तुम्हाला विचारतात. म्हणजे इथं हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे प्रश्न काय आहे बघा इथं, द करेक्ट IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज, म्हणजे हा प्रश्न असेल. पण हे स्ट्रक्चर तुम्ही जर अभ्यासलं, कारण इथं त्या स्ट्रक्चरमध्ये मिथाइल ग्रुप ऑक्सिजनला एका बाजूला जोडलाय, तर दुसरा जो ग्रुप असणार आहे तो ग्रुप जो असणार आहे तो ग्रुप त्या ऑक्सिजनला जोडलेला आहे. बोथ आर डिफरंट. आणि मग नॉमेनक्लेचर करताना IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये पॅरेंट अल्केन निवडायचा असतो, नंबरिंग करायचं असतं आणि तिथं गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे स्ट्रक्चर जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. आणि त्याचं करेक्ट नाव हे तुमच्या समोर आहे पहा, 2 मिथॉक्सी प्रोपेन. म्हणजे हे एक उदाहरण आपण घेतोय की अशा पार्टवर प्रश्न हमखास हे विचारले जाऊ शकतात, याची शक्यता आहे आणि असं घडलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण विचार करतोय. इथंही पहा, एक तुम्हाला असं स्ट्रक्चर दिलं जाईल की क्रोटोनिल अल्कोहोल आहे आणि याच्याही बाबतीमध्ये द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज, म्हणजे याचंही IUPAC नेम तुम्हाला विचारतील, कारण याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, पुन्हा फंक्शनल ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि त्यामुळे इथं निश्चित तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. किंवा राईट द IUPAC नेम ऑफ the given compound, that is the write the IUPAC name of proton alcohol असे ते विचारतात. तर त्याचं करेक्ट IUPAC नेम इथं दिलेलं आहे पहा, ब्यूट 2En1OL. म्हणजे इथं 1 पोझिशन इथं 2 असेल, डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 2 आणि या कार्बनला फर्स्ट कार्बन, कारण OH ग्रुप इथं जोडलेला आहे. त्यामुळे करेक्ट नाव हे तुमच्या समोर आहे, पण परीक्षेला मात्र गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढं पुढच्या पानावर आपण जातोय. इथं जो काही पार्ट असा आहे, काही विद्यार्थ्यांना शंका आहे किंवा रेड्युस्ड पार्ट कुठला असणार आहे, तर हायलाइटेड पोर्शन जो असणार आहे तो रेड्युस्ड पार्ट असणार आहे. इथं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन रिएक्शन जे असणार आहे ते तुम्ही 11th लाही अभ्यासलेले असणार आहे. त्यामुळं याच्यावर प्रश्नपत्रिकेमध्ये असू शकतो. तो प्रश्न काय असणार आहे पहा, तर इथं रिएक्शन जे असणार आहे ती रिएक्शन ऑफ अल्किन विथ डायबोरेन, that is the first step is the hydroboration and second step is the oxidation. म्हणजे इथं 2 स्टेप्स मध्ये रिएक्शन असणारी आहे. मग त्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतोय पहा, विच इज द बेस्ट रिएजंट्स फॉर कॅरिंग आउट फॉलोइंग कन्व्हर्जन. म्हणजे इथं हे कन्व्हर्जन दिलेलं आहे पहा, प्रश्नामध्ये काही अडचणी तांत्रिक असल्यामुळं या पद्धतीने इथं स्ट्रक्चर काढलंय. हे स्ट्रक्चर असं दिलेलं आहे, त्याचं रूपांतर याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे डबल बॉन्ड पहिल्या स्ट्रक्चर मध्ये आहे आणि इकडं तो दिसत नाही, सॅच्युरेटेड रिंग तयार झालेली आहे. आणि मग अशा वेळेस या रिएक्शन मध्ये त्यांनी काय म्हटलंय, विच इज द बेस्ट रिएजंट्स फॉर कॅरिंग आउट द फॉलोइंग कन्व्हर्जन.
याचं याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी बेस्ट रिएजंट कोणता असणार आहे, तर पर्याय दिलेत लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे, कॉन्सन्ट्रेट H2SO4 अँड वॉटर आहे, हायड्रोजन अँड पॅलाडियम आहे, आणि डायबोरेन, हायड्रोजन पेरॉक्साइड अँड अल्कली, किंवा काय वेळेस नुसतं OH मायनस लिहितात, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे डी ऑप्शन जो असणार आहे तो इथं असणार आहे, कारण डायबोरेनची ऍडिशन रिॲक्शन होते अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, की जिथं आपल्याला पाहायला मिळतं अँटी मार्कोनिकॉव्स रूल हा इथं ऍप्लिकेबल असणारा आहे. आणि मग जे ट्राय अल्किल बोरेन जे तयार होतं त्याचं ऑक्सिडेशन हे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइडनं इन प्रेझन्स ऑफ अल्कली न जर केलं तर हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. कारण डायबोरेनचं अँटी मार्कोनिकॉव्स ऍडिशन असल्यामुळं जिथं कार्बनला हायड्रोजन्स कमी असणार आहे त्याच ठिकाणी ती अटॅचमेंट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अँटी मार्कोनिकॉव्स रूल इथं अभ्यासायला तुम्हाला मिळतो. त्यामुळे या पद्धतीची रिॲक्शन ही देताना तुम्हाला साधारणपणे जे दिले असणारे आहे ते ॲलिफॅटिक असेल, पण असं तुम्हाला दिलं तर त्याचा अर्थ तोच असतो, फक्त तुम्हाला विचार करायला लावतात आणि मग तिथं अडचण तुमची ही होऊ शकते. इथं दुसरी मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स, अल्कोहोल्स तयार करण्याची आहे, रिडक्शन ऑफ अल्डेट्स अँड कीटोन्स. ही रिॲक्शन तुम्ही टेक्स्टबुक मधून अभ्यासले असणार आहे, तुम्हाला शिकवलेलं असणार आहे की इथं अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्ह प्रायमरी अल्कोहोल्स अँड कीटोन्स ऑन रिडक्शन गिव्ह सेकंडरी अल्कोहोल्स. हे जनरल स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही जनरल रिॲक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. टेक्स्टबुक निर्मितीमध्ये प्रश्न असा निर्माण झाला की रिॲक्शन सगळ्या एक्झाम्पल्स दिलं तर पुन्हा पेजेस वाढतील, आणि इथं या जनरल रिॲक्शन दिलेल्या आहेत यावरून एक्झाम्पल्स वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला वर्गात शिकवते असतील आणि ते अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये असू शकतील. म्हणजे इथं प्रश्न कसा विचारलाय, स्ट्रक्चर ही दोन पहा, CH3 CH डबल बॉन्ड CHY. म्हणजे अल्डिहाइड जो R असणार आहे त्या R साठी मी एवढा ग्रुप घेतलाय आणि त्याचं रिडक्शन केलेलं आहे. ते दोन वेगळे रिड्युसिंग एजंट वापरलेत. एक कॅटलिटिक हायड्रोजनेशन आहे, तर सेकंड लिथियम अल्युमिनियम हायड्राइड in presence of dry ether, and second step is always hydrolysis, that is the acid hydrolysis. म्हणजे इथं CHOH ग्रुप इज रेड्यूस टू CH2OH यामध्ये रूपांतर झालंय. म्हणजे इथून इकडं हा जो पार्ट असणार आहे R म्हणून जो पहिल्यांदा रिएक्टंट मध्ये जो आपण कन्सिडर केलाय तो तसाच राहतो. हे उदाहरण घेण्याच्या पाठीमागं कारण जे आहे ते तुम्हाला सांगतो. इथं प्रश्न जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रश्न जो असणार आहे तो असा आहे की which of the following reagents can convert but 2En1Al to but 2En1OL. म्हणजे अल्डिहाइडचं रूपांतर हे अल्कोहोल मध्ये करायचं. यासाठी जे रेड्युसिंग एजंट दिले ते टीन इन HCl हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेल असणार आहे. त्यानंतर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन ड्राय इथर इन ऍसिडिक मीडियम असणार आहे, किंवा ऍसिड हायड्रोलिसिस असेल, सोडियम इन अल्कोहोल, अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. आता इथं आपण अभ्यासलेला आहे जे तुम्ही त्याच्यावरून आपण इथं विचार करूया की हायड्रोजनेशन जर कॅटलिटिक हायड्रोजनेशन केलं हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेल तर अडचण अशी येते की डबल बॉन्ड जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा आहे त्याचंही रिडक्शन होतं आणि तिथं CH2CH2 येईल, आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जो अल्डेट्स अँड कीटोन्स मध्ये असणार आहे त्याचंही रिडक्शन होतं आणि त्यामुळे त्याचंही रूपांतर हे CH2OH मध्ये होतं. म्हणजे इथं इफ द catalytic hydrogenation is carried out, then hydrogen in presence of nickel or palladium or also platinum reduces carbon carbon double bond as well as carbon oxygen double bond. पण इथं आपण काय केलंय तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज अ प्रोटेक्टेड, ओनली अल्डिहाइड ग्रुप इज रेड्यूस्ड टू प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. सो सिलेक्शन ऑफ reducing agent is very essential in such a type of conversions. आणि त्यामुळं बेस्ट कोण असणार आहे तर तो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड असणारा आहे, बिकॉज इट ऑलवेज प्रोटेक्ट द मल्टिपल बॉन्ड्स प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड. म्हणजे जो अल्डिहाइड असणारा आहे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, तो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार करण्यासाठीच त्याचा वापर प्रामुख्यानं केला जातोय, आपण लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. इथं
डाव्या बाजूला हे जे सगळे पार्ट्स दिसत आहेत त्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की तिथं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हाच का बेस्ट रेड्युसिंग एजंट असणार आहे. तुम्ही बाय ऍडिशन प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युझिंग और बाय ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अल्डेट्स अँड कीटोन्स अभ्यासलेले आहे. इथंही जनरल रिॲक्शन आहे. यावरही प्रश्न हमखास वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्याचा एक नमुना म्हणून आपण इथं विचारात घेतोय की formaldehyde was treated with a reagent X. The product formed upon hydrolysis in the presence of an acid gave ethyl alcohol. The reagent X is. म्हणजे त्याने काय म्हटलंय की फॉर्माल्डिहाइड वॉज ट्रीटेड विथ रिएजंट एक्स. एक्स बरोबर या एक्स या रिएजंट बरोबर फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन केली. जो प्रॉडक्ट मिळालाय त्याचा हायड्रोलिसिस ऍसिड च्या सानिध्यामध्ये केलं, पर्टिक्युलरली डायल्यूट एसिड और डायल्यूट एस्टर्स ऑफ इथाइल अल्कोहोल मिळतं. त्यामुळे रिएजंट एक्स कोण असणारा आहे. दिस इज द जनरल रिॲक्शन गिवन इन द टेक्स्ट बुक. मग यावरून एक्झाम्पल कशी करायची तुम्हाला शिकवलं असेल. ई कार्बोनिल ग्रुप जो असणार आहे विच इज प्रेझेंट इन अल्डेहाइड्स एज वेल एज द कीटोन्स. इफ बोथ द व्हॅलन्सीज ऑफ कार्बोनिल कार्बन आर सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन देन द स्ट्रक्चर बिकम्स फॉर्माल्डिहाइड. बरोबर आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे तर इथेनॉल मिळवायचा. इथं फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर पहा आणि त्यापासून हा इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल तयार करायचा आहे. म्हणजे इथं जनरल रिॲक्शन मध्ये जर आपण RMGX ग्रिग्नार्ड रिएजंट जर वापरला तर तो आर फायनल प्रॉडक्ट मध्ये आलेला दिसतोय. म्हणजे इथं जो CH3 आलेला आहे आर, हा जो असणार आहे आर, तो आर ग्रिग्नार्ड रिएजंट मधला असणार आहे. 100% तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग इथं CH3 घेतला, इथं Mg घेतला आणि हॅलोजन म्हणजे ClBrI जर तुम्ही घेतला आणि फॉर्माल्डिहाइड बरोबर जर रिॲक्शन केली तर फायनल हा ऍडक्ट किंवा इंटरमिजिएट किंवा कॉम्प्लेक्स मिळतो विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स फायनल प्रॉडक्ट दॅट इज द इथाइल अल्कोहोल. म्हणजे CH3MgX म्हणजे ClBrI यातलं कुठलंही असू शकेल. म्हणजे करेक्ट आन्सर जे असणार आहे दिलेल्या ऑप्शन मध्ये ते सी असेल, मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. हे या पद्धतीने लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे की थेट पुस्तकाचाच आधार आपण घेतोय. किती तुम्हाला पसंत पडतंय ते कमेंटच्या स्वरूपामध्ये आपण निश्चित टाकू शकता. म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या या पद्धतीने व्हिडिओज तयार करता येतील. फ्रॉम क्लोरोबेन्झिन डाउस प्रोसेस आहे. यावर प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो की जो प्रश्न असणार आहे तो इथं आपण दिलाय. The major product obtained when chlorobenzene is fused with NaOH at 623 Kelvin under high pressure followed by acid hydrolysis. जे डिस्क्रिप्शन दिल्यानंतर होतं काय विद्यार्थी मित्रांनो की तिथं वाचून तुम्ही जसं पुढे येता तसा पाठीमागचा पार्ट हा विसरायला लागतो. त्यामुळं तुम्ही प्रत्येक पार्ट कडे अतिशय काळजीपूर्वक जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. म्हणजे इथं खूप मोठं सेंटेन्स जरी असलं तरी भीती मनामध्ये असायचं काय कारण नाही. काळजीपूर्वक ते वाचणं आवश्यक असणार आहे. आणि मग ऑप्शन सोडियम फिनॉक्साइड दिलंय, बेन्झिन दिलंय, फिनॉल दिलंय, अॅनिलिन दिलंय. मग इथं तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की वाचत असताना ही सगळी डाउस प्रोसेस असणारी आहे आणि या रिॲक्शन मध्ये फायनल प्रॉडक्ट जो असणार आहे तो फिनॉल असणारा आहे. म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीने प्रश्नांची मांडणी आपण केली की जेणेकरून सगळा पार्ट तुमचा त्यामध्ये कव्हर होणं अपेक्षित असणार आहे. इथं पुन्हा ही रिॲक्शन झालेले एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जे नीटच्या अनुषंगाने काढलेला आहे. त्याच्यामध्ये याच्यावरचा प्रश्न मी दिलेला आहे. फक्त एकच सांगतो की आयडेंटिफाय ए इन द फॉलोविंग सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे चक्क त्याने हा रिॲक्ट हा जो असणार आहे तो स्टार्टिंग कंपाऊंड आपण म्हणूया तो दिलेला आहे. एअर दिले, कोबाल्ट, नॅफ्थनेट हे सगळं दिलंय. इथं कॅपिटल ए म्हटलेलं आहे त्याने आणि पुढं दोन्ही प्रॉडक्ट्स दिलेले आहेत. फिनॉल दिलाय, ऍसिटोन दिलेला आहे आणि त्याने असं म्हटलंय की आयडेंटिफाय ए इन द फॉलोविंग सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन. आणि मग ए ची स्ट्रक्चर्स वेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. इथं मला स्ट्रक्चर्स काढणं थोडस अवघड होत आहे कारण ते टेक्निकली अडचण येते म्हणून या पुस्तकाचाच आधार आपण घेतोय. म्हणजे इथं हे जे स्ट्रक्चर आहे ते परफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे कारण कार्बन हायड्रोजन बॉन्ड जो असणारा आहे तो ससेप्टेबल आहे.
आणि त्यामुळं डायरेक्ट ऑक्सिजनचे ऍडिशन तिथंच होते आणि त्यामुळं हा इंटरमिजिएट जो तयार होतो तो क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड असणारा आहे. त्यामुळे अटॅचमेंट दाखवताना याचीच खूप वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते आणि विद्यार्थी फसतात. त्यामुळं पहिली गोष्ट यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतो आणि डायरेक्ट O2 मॉलिक्यूल हा ऍड केला जातो. आणि मग इथं कार्बन कार्बन बॉन्ड आहे का, त्याला 2 मिथाइल ग्रुप्स आहेत का हे पाहणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे यावर या पद्धतीचा प्रश्न ऑफ स्ट्रक्चर्स कशी असू शकतात आपण एकावरच फोकस करणं गरजेचं आहे. किंवा दिस इज द अनदर मेथड युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. पण डायरेक्ट आम्ही विचारणार नाही, कारण इथं तुमचं सीईटी असल्यामुळं कमी कालावधीमध्ये जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला कसा तुमच्याकडून याच्यावरचा प्रश्न टाकल्यानंतर कसं तुम्ही उत्तर देत आहे ही तपासणी याच्यामध्ये असते. याचा स्पीड जास्त असणारा आहे. लिखाणाचा स्पीड नाही, फक्त तुम्हाला सिलेक्शन ऑफ ऑप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर काय विचारलं जाऊ शकतं पहा, एकूण 3 स्टेप्स असणारे आहेत. न्यूट्रलायझेशन आहे, फ्युजन आहे, हायड्रॉलिसिस असणारे आहे आणि चौथी नाही पण 3 मेथड्स आहेत. परंतु एक्झामिनर काय करतो, प्रश्न काय विचारतोय पहा, which of the following process is used for the preparation of sodium benzene sulfonate from benzene sulfonic acid. म्हणजे इथं एकच स्टेप विचारले, डायरेक्ट त्यांनी कन्व्हर्जन दिले तुम्हाला, म्हणजे रिॲक्शन स्वरूपामध्ये न देता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, स्टेटमेंट स्वरूपामध्ये आहे. डिहायड्रेशन, ऍसिड हायड्रोलिसिस, न्यूट्रलायझेशन, फ्युजन असं म्हटलेलं आहे. म्हणजे 3 स्टेप्स तर ऑलरेडी दिलेल्याच आहेत. डिहायड्रेशन फक्त ऍडिशन त्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सोडियम बेन्झीन सल्फोनेट फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड हे कशापासून केलं, तर ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे, तुमच्या लक्षामध्ये याला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी परफेक्ट माहित असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे वाटतं सिंपल, परंतु प्रश्न विचारल्यानंतर मात्र थोडासा टिल्ट किंवा वेगळ्या पद्धतीनं विचारला जातो आणि मग उत्तर देताना निश्चित तुमची अडचण होते. आपण इथं आता ही एक रिॲक्शन आहे. दिस इज अगेन वन मोर मेथड युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. पण डायरेक्ट आम्ही तसं न विचारता या मधल्याच पार्टवर एक्झामिनर क्वेश्चन सेट करू शकतो. त्याला अधिकार आहे, चॉईस आहे, कारण टेक्स्टबुक मध्ये सगळं ते आहे. खूप छान प्रश्न मी तयार केलेला आहे आणि एवढ्या बेन्झीन डायझोनियम सॉल्ट किंवा क्लोराईड वरच तो असणार आहे. इथं बघा, with respect to the benzene diazonium salt, which of the following is not true असं म्हटलंय. म्हणजे बेन्झीन डायझोनियम सॉल्ट जो असणार आहे त्याच्याविषयी खालील दिलेल्यापैकी कोणतं विधान हे खरं नाहीये. म्हणजे ही विधानं तुम्हाला दिलेली आहेत ती तुम्ही काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. एक, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट इज soluble in water but it reacts with water only when warmed or heated. They are useful in the synthesis of large variety of organic compounds. They are stable at 273 to 278 Kelvin. Benzene diazonium ion is the best living group and hence undergo electrophilic substitution reactions. विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न ज्यावेळी विचारतात ना त्यावेळी खूप कॉशियस असलं पाहिजे आणि खूप लक्ष देऊन मन लावून ते वाचलं पाहिजे, कारण एखादा शब्दच कुठेतरी असा तो फिरवला जातो. म्हणजे शेवटचं पहिली तिन्ही विधानं ही बरोबर आहेत. डी जे आहे ते कसं आहे बघा, बेन्झीन डायझोनियम आयन इज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप, इथपर्यंत बरोबर आहे. अँड हेन्स अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथं इलेक्ट्रोफिलिक नाही तर ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असणार आहे, कारण नायट्रोजनवर मुळातच तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये तो भाग घेणार नाही. म्हणजे इथं बेन्झीन कडून तो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो, त्यामुळे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज अ पॉसिबल. हे तुम्ही अमायन्स मध्ये सुद्धा निश्चित अभ्यासलेलं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास असू शकतात की जिथं 100% टेक्स्टबुकचा आधारच घेतलेला असणारा आहे. किंवा इथं बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीमध्ये पहा, हमखास प्रश्न बॉइलिंग पॉइंट, ऍसिडिटी, बेसिसिटी यावर एक प्रश्न ऑर्गॅनिक मध्ये ठरलेला आहे. मग कोणतीही परीक्षा असू द्या, इथं आपण एन ब्युटाइल अल्कोहोल, आयसोब्युटाइल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जर आपण पाहिले
त्यांचे बॉइलिंग पॉईंट जर पाहिले तर 118, 108, 99.5 आणि 83. म्हणजे थोडक्यात कमी होताना दिसत आहेत. म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की बॉइलिंग पॉईंट ज्यावेळी विचारला असेल ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास असू शकेल, हायड्रोजन बॉन्डिंग असेल, किंवा आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे की जर आयसोमर्स असतील, म्हणजे एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि त्याची वेगळी कंपाऊंड्स आपण काढलेले आहेत, आयसोमर्स एकच असतील आणि तिथं ब्रांच तयार होत असेल तर ब्रांचड जे कंपाऊंड असणार आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट मात्र हा निश्चित कमी असणारा आहे. कारण व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असणार आहे तो तिथं वीक होतो आणि त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट, कारण सरफेस एरियाशी संबंधित असल्यामुळं व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं ब्रांचड कंपाऊंड झाल्यामुळं स्पेरिकल नेचर किंवा शेप तयार होतो आणि म्हणून व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं, मॉलिक्युलर अट्रॅक्शन कमी होतं आणि बॉइलिंग पॉईंट हा निश्चित कमी झालेला पाहायला मिळतो. याच्यावर प्रश्न पहा. अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट्स असं म्हटलेलं आहे. ही नावं आता वाचली तीच दिलेली आहेत, त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर जे असणार आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल की इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे सर्वात कमी तो पहिल्यांदा आणि सर्वात जास्त तो शेवटी असणारा आहे. म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की एन ब्युटाइल अल्कोहोल जो असणारा आहे तो सगळ्यात शेवटी दिसतोय, कारण ब्रांचिंग नाही, नॉर्मल आहे, सरफेस एरिया जास्त आहे, व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट जास्त असणारा आहे. किंवा याला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉईंट, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉईंट असे ते विचारतात. म्हणजे हीच कंपाऊंड्स तुम्हाला ABCD स्वरूपामध्ये देतील आणि त्यामधून मग सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कुणाचा असणार आहे किंवा लोएस्ट कुणाचा आहे हे पण ते विचारू शकतात. म्हणजे हे तुम्हाला एक जर अभ्यास केला तर त्यावरनं कशा पद्धतीनं प्रश्नांची मालिका ते तयार करू शकतात हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे किंवा त्या दृष्टीनं तुम्हाला कळावं म्हणून आपण टेक्स्टबुकचा आधार घेऊनच सांगतोय. इथं एक प्रश्न आहे की हे जे स्ट्रक्चर आहे आर्थोनायट्रोफिनॉल, इथं तुम्हाला माहित आहे की आर्थोनायट्रोफिनॉल म्हणजे इथं ऑक्सिजन हायड्रोजन आलं की लक्षात ठेवायचं हायड्रोजन बॉन्ड हा तयार होऊ शकतो, कारण इट इज अ पोलर बॉन्ड आणि नायट्रोजन कडे पण ऑक्सिजन आहे, त्यामुळे नायट्रोजन कडचा ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होतं. हे जे तयार होणारं हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, अशी 3-4 एक्झाम्पल्स तुम्हाला दिली जातात आणि त्यावरनं प्रश्न तयार केला जातो असा आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन फॉर्म, मी फक्त प्रश्न दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग कॅन फॉर्म इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे जिथं ऍडजसेंट कार्बन ऍटमवरच अशी स्ट्रक्चर्स आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर घेतलं जे सॅलिसिलिक ऍसिड, जर ते आपण जर पाहिलं तर OH ग्रुप आणि तिथं COH ग्रुप असणार आहे. आर्थो पोझिशनला असेल तरच हायड्रोजन बॉन्डिंग हे इंट्रामॉलिक्युलर होतं. जर नसेल, मेटा असेल किंवा पॅरा असेल तर तिथं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळणार नाही. इंट्रा याचा अर्थ विदिन द सेम मॉलिक्युल, म्हणजे त्याच मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग हे आर्थो पोझिशनला असेल तरच शक्य आहे. मग स्ट्रक्चर कोणती पण असू द्या, लक्षात काय ठेवायचं आहे तेवढंच लक्षात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं की त्याच मॉलिक्युलमध्ये आपल्याला ते पाहायला मिळणं अपेक्षित असणार आहे. आर्थोनायट्रोफिनॉल मध्ये आहे, पॅरानायट्रोमध्ये तुमच्या लक्षात येईल की हायड्रोजन बॉन्डिंग शक्य नाही. ते जे असणार आहे ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग शक्य आहे बिटवीन टू मॉलिक्युल्स, असेच 2 मॉलिक्युल्स असणारी आहेत. मला वाटते तुम्हाला निश्चित चांगलं समजत असेल. इथं आपण सॉल्युबिलिटीचं जाता आता आपण बघूया की सॉल्युबिलिटी जे असणार आहे एक विधान तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी, सगळीकडे ऍप्लिकेबल असणार आहे. सॉल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ हायड्रोफोबिक पार्ट असं म्हटलंय. इथं रिलेशन मांडतानाही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. सॉल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ द हायड्रोफोबिक पार्ट. हे जर आपण पाहिलं आर जो असणार आहे तो ॲलिफॅटिक समजूया, AR जो आहे तो ॲरोमॅटिक आहे. त्यामुळं बेन्झिन रिंग असू द्या किंवा अल्काइल ग्रुप मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, एन प्रोपाइल असेल, आयसोप्रोपाइल असेल, हे सगळे कार्बन हायड्रोजन जे असणार आहेत ते जे असणार आहे ते नॉन पोलर बॉन्ड्स असणार आहेत आणि नॉन पोलर बॉन्डची सॉल्युबिलिटी ही पाण्यामध्ये असत नाही आणि जितका जास्त पार्ट हा हायड्रोकार्बनचा असेल तेवढी विरघळण्याची क्षमता त्यांची कमी होते, कारण नॉन पोलर बॉन्ड असल्यामुळं आणि वॉटर इज अ हायली पोलर सॉल्व्हंट आहे. त्यामुळं
इथं लाईक डिझॉल्व लाईकचं तत्व आपण जर ऍप्लिकेबल केलं तर ते शक्य होत नाही. म्हणजे जितका नॉन किंवा हायड्रोकार्बनचा पार्ट असेल, कार्बन हायड्रोजन फ्रेमवर्क त्या स्ट्रक्चरमध्ये जितकं जास्त असेल तेवढं हायड्रोफोबिक नेचर आपल्याला पाहायला मिळतं. वॉटर हेटिंग पार्ट आपल्याला तो जास्त असणारा आहे आणि मग ती सोल्युबिलिटी कमी होताना पाहायला मिळते. त्यामुळे जनरल जरी तुम्हाला प्रश्न यावर विचारला असेल तर त्या स्ट्रक्चरच्या आधारे हे जर विधान तुम्हाला माहित असेल किंवा रिलेशन माहित असेल तर तुम्ही त्याचं उत्तर हे निश्चित सांगू शकता. म्हणजे सोल्युबिलिटीवर हे रिलेशन लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. पुढे आपण जातोय या ठिकाणी हा जो पार्ट आहे डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स, लुकास टेस्ट. ऑलरेडी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो कालच रिलीज झालेला आहे किंवा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यावर प्रश्न विचारलाय. क्वेश्चन नंबर 2 आहे. सो सी व्हिडिओ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फुल चॅप्टर. MST CET मध्ये हे संपादन करायचेच आहे असं टॅगलाईन तिथं दिलेली आहे. त्यामध्ये तो प्रश्न आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलचं. यावर मी आता जास्त बोलत नाही कारण हे ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. नेक्स्ट पेजवर आपण जातोय. इथं हिस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. ऍसिड आणि अल्कोहोल पासून मग ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असणार आहे. इथं एक रिॲक्शन खूप महत्वाची आहे, याच्यावर प्रश्न आहे पहा. हे मगा जे आपण म्हटलं सॅलिसिलिक ऍसिड आणि त्याचा उपयोग ऍस्पिरिन तयार करण्यासाठी केला जातो. यावर प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे पहा. प्रश्न आहे तो प्रश्नच फक्त दिलेला आहे. Phenol on treatment with carbon dioxide in the presence of NaOH followed by acidification produces compound X as the major product. X on treatment with acetic anhydride in the presence of catalytic amount of सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे कॅटलिस्ट तो सल्फ्युरिक ऍसिड, ऍसिडिक मीडियम तिथं असणार आहे. म्हणजे या पद्धतीचा तो प्रश्न असणारा आहे. म्हणजे जी कोब्स रिॲक्शन असणारी आहे त्या कोब्स रिॲक्शन पासून सॅलिसिलिक ऍसिड तयार करायचा आहे आणि त्या सॅलिसिलिक ऍसिडची रिॲक्शन इज कॅरीड आउट विथ ऍसिटिक एनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ ऍसिड. म्हणजे इथं जी रिॲक्शन असणारी आहे ती रिॲक्शन घडत जाते आणि मग जो प्रॉडक्ट मिळतो तो असणारा आहे ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, दॅट इज द ऍस्पिरिन. म्हणजे या पद्धतीनं दोन रिॲक्शन्स असतील किंवा वेगळे प्रॉडक्ट्स असतील, रिॲक्टंट्स असतील, हे एकत्र करून एक प्रश्नही निर्माण केला जाऊ शकतो. त्याचं हे उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं की फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ कार्बन डायऑक्साइड इन द प्रेझन्स ऑफ NaOH फॉलोड बाय acidification produces compound X as the major product. X on treatment with acetic anhydride in the presence of catalytic amount of concentrated H2SO4 or sulfuric acid gives. म्हणजे अशा पद्धतीची ती रिॲक्शन असणारी आहे. हा क्वेश्चन नंबर 17 आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आणखीन काही दोन प्रश्नांची चर्चा करून आपण इथं थांबणार आहोत. या पार्ट पर्यंत, हा इथपर्यंतच पार्ट 1 विचारात घेतलेला आहे. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल्स. तुम्हाला माहित आहे की प्रायमरी अल्कोहोल्स जर आपण घेतले तर त्यापासून काय तयार होतं, अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल्स घेतले तर कीटोन्स तयार होतं. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे ऑक्सिडेशन. पण यामध्ये एक रिॲक्शन अशी विचारात घेतली तर जर आपण पाहिल्या जनरलच रिॲक्शन आहेत पण एक्झाम्पल परीक्षेला असू शकतात. इथं इथेनॉल घेतले, आर म्हणजे इथं RCH2OH आहे, त्याच्याऐवजी फक्त आर म्हणजे मी इथं CH3 घेतलाय. म्हणजे CH3CH2OH प्रायमरी अल्कोहोल इथेनॉल आहे. इकडं त्यापासून तयार झालेला प्रॉडक्ट आपण रिॲक्शन कन्सिडर करू. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रश्न कसा असू शकतो. इथं आर म्हणजे CH3 आहे तसा आला आणि CH2OH ग्रुपचं ऑक्सिडेशन झालं की अल्डिहाइड मध्ये रूपांतर झालं. म्हणजे इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन गिव्हज असिटा अल्डिहाइड किंवा इथेनॉल मिळतं. पण इथं जो ऑक्सिडायझिंग एजंट वापरलेला आहे तो PCC आहे.
म्हणजे पीसीसी म्हणजे काय पहा, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट असणारा आहे. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. याचं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहित पाहिजे, याचं वैशिष्ट्य माहित पाहिजे, की हा फक्त काय करतो, अल्कोहोल जो असणार आहे प्रायमरी अल्कोहोल त्याचं फक्त अल्डेहाइड मध्येच रूपांतर करतो. अल्डेहाइडचं पुन्हा ऍसिड मध्ये रूपांतर केलं जात नाही. म्हणजे अल्डेहाइड सो फॉर्म डज नॉट अंडरगो फर्दर ऑक्सिडेशन टू फॉर्म करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड्स. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित जर असेल तर तो रिएजंट कुठं वापरला तो हे तुम्हाला पटकन सांगता येतं. पण परीक्षक पेपर सेटर काय करतो की पीसीसी तर देतोच, पण त्याच्याबरोबर काही दुसरे ऑक्सिडायझिंग एजंट देतो, की नायट्रिक ऍसिड असेल, पोटॅशियम पर मॅग्नेट असेल किंवा पोटॅशियम डायक्रोमेट असेल. म्हणजे हे 3 आणि वरचा पीसीसी आणि मग खालील कन्व्हर्जन कसं कॅरी आउट केलं जातं, कोणता रिएजंट वापरला जाऊ शकतो हे इथं सांगणं गरजेचं असणार आहे. म्हणजे आयडेंटिफाय द रिएजंट युज्ड, इकडे पहा, 18वा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द रिएजंट युज्ड इन द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ज्यावेळी एखाद्या फंक्शनल ग्रुपचं दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं अल्डेहाइड मध्ये रूपांतर होतं, दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. मग यासाठी चांगला रिएजंट कोणता असणार आहे किंवा दिलेल्यापैकी कोणता रिएजंट वापरला पाहिजे की तोच फक्त CH2OH चं रूपांतर हे CHO मध्येच करतो. तर ही ऑप्शन मी आता सांगितली तुम्हाला, पीसीसी आहे, नायट्रिक ऍसिड, पोटॅशियम पर मॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट पैकी बेस्ट कोण असणार आहे, तर हा पीसीसी असणारा आहे. हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. किंवा इथं ऑक्सिडेशन बाय युझिंग कॉपर ॲट अ हाय टेम्परेचर दॅट इज द 573 केल्विन. इथं वेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन्स घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावरही प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रॉडक्ट फॉर्मड वेन इथेनॉल इज हीटेड विथ कॉपर ॲट 573 केल्विन. ही जनरल रिॲक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, पण प्रश्न डायरेक्ट याच्यावर विचारताना उदाहरणासहित जर दिला, नावासहित, तर त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला झालं असल्यामुळे ती नावं माहीत असणं, त्याचं स्ट्रक्चर माहीत असणं हे अपेक्षित धरलेलं आहे. त्यामुळं व्हॉट इज द प्रॉडक्ट फॉर्म व्हेन इथेनॉल इज हीटेड विथ कॉपर ॲट 573 केल्विन. ही ऑप्शन्स दिलेली आहेत, पण तुम्हाला पटकन कळायला पाहिजे की कोणता प्रॉडक्ट मिळाला पाहिजे. तर इथं जर CH3 असेल तर इथं सुद्धा CH3 असणारा आहे. म्हणजे इथेनॉलचं असिटाल्डेहाइड मध्येच रूपांतर होतं. मग तुम्ही पीसीसी वापरा किंवा कॉपर इन प्रेझेन्स कॉपर ॲट 573 केल्विन हीटिंग करा, प्रॉडक्ट विल बी द सेम. म्हणजे इथं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. यावर कोणत्याही याच्यावर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. आपण इथं या पेज नंबर जो असणार आहे 246 पर्यंत आज आपण थांबतोय. यावरचे प्रश्न तुम्हाला निश्चित विद्यार्थी मित्रांनो समजलेले असणारे आहेत. यामध्ये आणखीन तुम्हाला काही अपेक्षित असेल माझ्याकडून तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या पद्धतीनं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित करेन. थोडंसं मागे पुढं व्हिडिओचं होऊ शकतं, कारण तांत्रिक अडचणी असतात, तयार करताना काही कंटेंटच्या गोष्टी असतात आणि त्यामुळं पुढं मागं होऊ शकतात. परंतु जी हमी तुम्हाला यश अकॅडमीनं दिलेली आहे की या परीक्षा संपेपर्यंत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांचा भडीमार केला जाईल. तुमच्याकडे अनेक प्रश्न असल्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवताना कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही, म्हणजे अडचण येणार नाही. इतकं तुमचं माइंड सेट करण्याचा प्रयत्न यश अकॅडमीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. आपणाला हा व्हिडिओ निश्चित आवडेल. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुमचा सपोर्ट आम्हाला मिळणं अपेक्षित असणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.